चला मॅचला होते सुरुवात. 4 षटकांचा हा मॅच आहे. विनंती असेल कर्णधार आदर्श फणसपाडा संघ कर्णधार आलेत. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण चिंठ्याचा लॉस टाकणार आहेत आणि विजेत्या संघाची जर पहिली मॅच लागली तर ती दुसरी मॅच खेळवली जाईल या गोष्टीवरतीही विचार करा. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर विकुल आलाय. पहिला चेंडू चांगला हाताळलाय. घरच्या मैदानावरती खेळताना हा संघ स्वतः आयोजक आहेत. आज मात्र चांगला खेळ खेळावा लागेल. टॉप 5 मध्ये जर जागा बनवायची असेल तर. सध्या नुकताच सामना जो आपण बघितला जयवंत आणि पंकजची ती एक जबरदस्त खेळी आणि कोणी विचार नव्हता केला 12 चेंडूमध्ये 49 धावा होतील पण त्या करून दाखवलंय. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्राचे गायचे डावचीची संधी कॉलिंग मध्ये बिघाड होता. या चेंडूवरती एक धाव आले का पंच. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. सध्या आपण बघतोय 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. विकुल आलाय गोलंदाजी मार्क वरती. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेत. 2 चेंडू चांगले हाताळलेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. फलंदाज बीट झालेत. पहिलं षटक सध्या पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी होते. आदर्श फणसपाडा संघनायक आलेत. चला कुसमाई खार्डी संघाची आहेत. जयवंत कुसमाई खार्डी संघाचा खेळाडू आलेत. कर्णधार चंद्रकांत आपल्या विनंतीशील आपण या. टॉपेज लागलाय थर्डमॅनला. आउटफील्ड फुल फास्ट. चेंडू नाही थांबणार. चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. चेंडूचा खेळ आतापर्यंत बघितला तर 4 चेंडूवरती 4 धावा. जरा प्लीज आयोजक स्वप्नील असतील आपण जायचं आहे तो बॅनर थोडासा कटआउट आहे तो व्यवस्थित करायचा आहे. पुन्हा एकदा विकुल सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. फटका खेळलाय समोर. बी मध्ये खेळलाय. चेंडू चाललाय 1 बाउंस सीमारेखा पार. चौकार. 2 मोठे फटके आलेत सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं आहे काय घडतंय. चिठ्ठ्यांचा लॉसही टाकणार आहेत. यावेळी ऑन साइडला फटका खेळलाय. खूप छान चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेखा पार. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक चौकार आलेत आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय यंगस्टार सिटसाड फाटाचा 12 वरती पोचलाय. आपण चिठ्ठ्यांचा लॉस टाकणार आहेत आणि विनंती आहे जर विजेता संघाचा पहिला सामना आला तर दुसरा खेळवला जाईल. चला मॅच चालू राहील. हार्दिक थोडंसं कोऑर्डिनेशन करा. मॅच चालू राहील. आपण चिठ्ठ्यांचा लॉस टाकण्यात येणार आहे. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. दोन कर्णधार आलेत. विजेता संघ आणि आदर्श फणसपाडा हा नेक्स्ट मॅच असेल. पहिला मॅच आपण टॉसही करणार आहेत. खोलवर टप्प्या चेंडू या षटकानंतर टॉसच्या दिशेने जाणार आहेत. सध्या लॉंगॉनला क्षेत्ररक्षक किसनने इथून बॅकअप केलंय. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फेकी खराब झाले. सध्या आपण बघतो या चेंडूवरती धावा आल्यात त्या म्हणजे एकच धाव आले या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने भर होते. संघ पोहोचलाय तो म्हणजे 13 धावेवरती. चला आपण टॉस केला जाईल. लगेच टॉस केला जाईल. हा मॅच किती षटकांचा असेल तेही सांगितलं जाईल.
3 षटकांचा. ओके महेश, तुमचा जो टॉस होईल त्या तो मॅच आपण 3 षटकांचा खेळवणार आहेत. फुल टॉस होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. आपण टॉस ही करणार आहेत. या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल. आज 8 संघांना प्राधान्य दिले गेले. टॉप 4 मध्ये आपण 12 संघ बघितले, 10 संघ बघितले, पण आज इथून मला वाटते का खोलवर डब्या चेंडू पाहायचा आहे. झेल होता पण थोडासा क्षेत्ररक्षकाचा लांब होता. एक धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. चला मयूरसाठी पारितोषिक आलंय. जर झेल पकडला तर धृती धीरेंद्र भगत यांच्याकडनं प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. समोर केलाय क्षेत्ररक्षक किसन आहे. झेलची संधी, झेल टिपला जातोय. किसनच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. गडी बाद होतोय. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर पहिला गडी बाद किरणच्या माध्यमातून. किरणला परतावा लागते. किरणच्या माध्यमातून 14 धावा बनवल्या होत्या 9 चेंडूमध्ये. संघाला नेऊन ठेवलं 15 वरती. महत्वाची इनिंग किरणची होती. जो स्टार्ट हवा होता तो फ्लाइंग स्टार्ट दिलाय. पण तिथून गोलंदाजाचा जर विचार केला तर आता नवीन गोलंदाज आपण सध्या बघतोय विराज आलेत आणि विराजच्या माध्यमातून सध्या फलंदाजाला परतावा लागतंय. किसनच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस केला जाईल. साई कृपा विरार फाटा संघ आपण सध्या बघतोय थोडासा टेन्शन मध्ये आहे, कारण 61 धावा बनवल्या होत्या आणि त्या दुपारच्या सत्रामध्ये त्या धावा कुसमाय खार्डी संघाने पळून काढल्यात. कौतुक करावं लागेल. धृती धीरेंद्र भगत यांच्याकडनं मयूरसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सध्या तेही मॅचचा आनंद घेतात. त्यांचेही मनापासून आभार. पुन्हा एकदा विराज सज्ज. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मग पायावरती चेंडू जातोय. लेग स्टंपच्या बाहेर होता. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. पंचांचा इशारा येईल लेग बाईसचा. धाव संख्या 1 ने भर. संघ पोचलाय तो म्हणजे 15 वरती 16 वरती पोचलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा खेळाडू बाद केलाय विराज. 2 बंधूंची जोडी आली होती. पहिलं विकुल आले होते, त्यानंतर विराज. लॉंगॉनला झेल टिपला तो म्हणजे किसन, त्यांचे मामा आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर पायावरती आदळला जातो चेंडू. या चेंडूवरती 1 धाव येते. लेग बाईटचा इशारा येतो. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 17 धावा. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर यंगस्टार शिडसाड फाट्याचा संघ सध्या बॅटिंग करत असताना 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. मी विनंती करेन मदन दळवी आपण या. आपल्या हस्ते केला जाईल टॉस. मदन या. मदन टॉस करून घ्या. विरार फाटा संघ थोडस मॅच चालू राहील त्यामुळे टॉस केला जाईल. दोन संघामध्ये टॉस केला जाईल. एका साईडला श्री गणेश घासकोपरी संघ. 3 षटकांचा हा मॅच असेल. मदन दळवी यांच्या हस्ते टॉस केला जाईल. टॉस जिंकलाय कुसमाय खार्डी संघाने. टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. थोडस फटका खेळलाय चांगला. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, तिथून विकेल गेले. या चेंडूला फील्ड केलं गेलंय. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. सध्या आपण बघितलं गेलं तर आता अजयला आणण्यात आलाय. अजितला आणण्यात आलंय. 3रा षटक हाताळण्यासाठी अजितला आता पुढे प्रमोट करण्यात आलंय. वाईट चेंडूचा इशारा येईल. पंचांच्या हात हवेमध्ये आहे. दुपारच्या सत्रामध्ये सध्या आपण बघतोय 1 धाव अंकित केली जाईल. धावसंख्या होती ती म्हणजे 20 धावा. आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 20 फलकावरती लागले गेल्यात. जो संघ विजयी होईल तो आदर्श पनसपाडा संघासोबत खेळताना आपण पाहणार आहेत. पण इथून फटका खेळलाय, उंच गेलाय, विजय आलाय. विजयच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. गडी बाद होतोय.
इथून गडी बाद क्रमांक दुसरा, धावसंख्या 20 वरती असताना अजितने इथून या तिसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केले. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी आता सज्ज होईल नवीन बॅटर मिस्टर आशिष दाखल झालाय. 20 फलकावरती लागले गेल्यात. 14 चेंडूमध्ये 20 बनवल्यात. यंगस्टार 67 फटा या संघाने. आता तिथे डिस्कशन सुरू आहे साई कृपा विरार फाटा संघाचं की नेमकं काय घडलंय आणि हे डिस्कशन होणं गरजेचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नागेश आलाय, नागेशने टिपलाय, झेल संपलाय. फलंदाज आशिषचा खेळ. विचार केला तर या 49 धावा 4 षटकामध्येही नव्हत्या होत, पण त्या 2 षटकामध्ये पूर्ण केल्या कुसमाय खार्डी संघाकडनं. म्हणून क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. त्या क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी नाही करू शकत. आणि ते आज या मैदानाने दाखवून दिले की 12 मध्ये 49 धावाही होतात. कालच्या दिवसामध्ये 1 धावेची आवश्यकता होती. 1 चेंडूवरती 1 धावेची आवश्यकता आणि ती धाव शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे तिसऱ्या पंचापर्यंत रेफर केलं होतं. एनसीसी नारंगी बीचा संघ होता, समोर संघ आई जीवदानी घासपाडा भाटपाडाचा संघ होता. सफल झाले फलंदाज, जागा बनवले. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आलाय. या चेंडूवरती चांगला क्षेत्ररक्षण होईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सध्या अजित 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती लागली जाते 21 धावा. पुन्हा एकदा अजित सज्ज. फटका खेळण्याचा मोठा प्रयत्न केला होता पण चेंडू सरळ यष्टांवरती आदळला जातोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय. या षटकामध्ये आतापर्यंत अजितने चांगली कामगिरी केली. तिसऱ्या षटकासाठी का राखून ठेवलं अजितला हे दाखवून दिलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि सरळ मधल्या यष्टींवरती जाऊन आदळलाय. गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल मिस्टर दीप्तेश दाखल झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत छान गोलंदाजी केली. जो स्टार्ट विकुलच्या माध्यमातून भेटला त्याला साथ दिली विराजने आणि विराजच्या नंतर आता अजितने काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी आखले वाघोबा जांभूलपाडा संघाने. कारण आपण सातत्याने अजितला पहिलं षटक हाताळताना बघत होतो. आज अजितला तिसऱ्या षटकामध्ये आलंय आणि हा चेंजेस होणं गरजेचं आहे. प्रत्येक संघामध्ये हा चेंजेस होणं गरजेचं आहे. पण आज जांभूलपाडा संघाने तो चेंजेस केलाय आणि सध्या रिझल्ट खूप छान भेटत असताना आपण बघतोय. फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम झालाय. चेंडू चाललाय. आपण सध्या बघतोय कव्हर रिझन मध्ये शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आले. चेंडूला फील केलं गेलंय. थोडासा खाली राहणारा हा चेंडू होता. तिसऱ्या षटकाची इथून आपण जर बघितलं गेलं तर समाप्ती झालंय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 22 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत डीजे गोकुलकडे जातोय. अनेक एक सुमधुर संगीत. षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर नागेश या संघाचा महत्वाचा खेळाडू. पहिला चेंडू टॉपेज आतिश, अजितने टिपलाय, झेल संपलाय. बॅटरचा खेळ. गडी बाद.
पहिल्या चेंडूवरती नागेशने गडी बाद केल्यात. आतापर्यंत अर्धा संघ डगआउट्स मध्ये सध्या आपण बघतोय. 5 गडी बाद 22 धावा. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. वाघोबा ग्रुप जांभूलपाडा आयोजित वाघोबा चषक 2026 क्रिकेटचा हा महासंग्राम आपण सध्या बघतोय. चांगला चेंडू अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता नागेश. आतापर्यंत 2 चेंडू खूप छान हाताळले जातात. 4 संघ आपण बघितले जे या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले टॉप 5 मध्ये. आज तीच लढत सुरू आहे. कुठला संघ टॉप 5 मध्ये पोहोचेल, 5वा संघ आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा चांगली लेंथ लाईनवरती गोलंदाजी होते. बीट झालाय फलंदाज पूर्णपणे. आतापर्यंत जर विचार केला तर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स आपण सध्या नागेशच्या माध्यमातून बघतोय. जो संघ जिंकेल तो आदर्श पनसपाडा संघासोबत खेळताना आपण बघणार आहेत. नेक्स्ट मॅच तीही बघणार आहेत. पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळला जातोय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. आज क्षेत्ररक्षण खूप छान झालंय वाघोबा जांभूलपाडा संघाचं. घरच्या मैदानावरती खेळणारा हा संघ आहे सध्या आपण बघतोय. त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल आपल्याला पाहायला भेटली जाते वाघोबा जांभूलपाडा संघाची. डावखुरी आताचा फलंदाज झालाय सध्या आपण बघतोय. डीपवरती आता 5 खेळाडू ऑन साईडला. मयुरेशसाठी पारितोषिक धृती धीरेंद्र भगत यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राईज जर झेल पकडला तर. मयूरसाठी ते पारितोषिक अजून ऑन झालेलं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता हा. आणि त्यामुळे इथून आपण बघतोय पायावरती चेंडू आदरला जातोय. लेग बाईसचा इशारा पंचाकडनं येतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 फलकावरती लागल्या गेल्यात. तुम्ही सुरुवातीचे 5 चेंडू खूप छान हाताळलेत. हा फिनिश चांगला करावा लागेल. आता इथून मोठ्या फटक्यासाठी जाईल का फलंदाज हेही महत्वाचं आहे, कारण शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलंय. 4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 24 धावा. 25 धावेची आवश्यकता. चेंडू असतील ते म्हणजे 24 मध्ये 25 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच कोसमाई खार्डी संघाने आपलं डिसिजन कळवलं नाही. डिसिजन चंद्रकांत क्षेत्ररक्षण स्वीकारलंय का किसन फील्ड. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय प्रमुख अतिथी आपण जरा बघितलं गेलं तर काशीनाथजी पाटील साहेबांचं इथे आगमन होत असताना किंग मेकर च्या नावाने त्यांना संबोधलं जाते असे काशीनाथजी पाटील साहेबांचं इथे आगमन होत असताना सध्या आपण बघतोय समोरून गाडी समोरून आणा. समोरून आणा. सध्या आपण बघतोय काशीनाथजी पाटील साहेबांचं इथे आगमन होत असताना आमच्या व्यासपीठावरती वाघोबा चषक 2026 जांभूलपाडा आयोजित क्रिकेट संघाच्या वतीने ही स्पर्धा, आज स्पर्धेचा शेवटचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस आणि मान्यवरांचं इथे आगमन होत असताना आदरणीय सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेबांचं इथे आगमन होत असताना सध्या आपण बघतोय आदरणीय सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेबांचं इथे आगमन होत असताना किंग मेकर या नावाने त्यांना संबोधलं जाते असे काशीनाथजी पाटील साहेबांचं इथे आगमन होत असताना आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये स्वागत होत असताना आपण सध्या बघतोय काशीनाथजी पाटील साहेबांचं इथे आगमन होत असताना आमच्या व्यासपीठावरती. वेलकम सर, पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. वाघोबा चषक 2026 च्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. काशीनाथजी पाटील दादा यांचं इथे आगमन होत असताना वेलकम सर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी संघ आपण ही मॅचचा जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये यंगस्टार सिरसारचा संघ बॅटिंग करत असताना
24 बनवल्यात, 25चं आव्हान दिलंय. वाघोबा जांभूळपडाचा संघ सध्या आपण बघतोय बॅटिंगसाठी सज्ज झालाय सेकंड इनिंग मध्ये. सध्या आपण बघतोय आदरणीय सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून सध्या आमच्या व्यासपीठावरती प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेबांचं इथे आगमन होत असताना आणि सध्या आपण बघतोय डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. मैदानाच्या दिशेनेही जाणार आहेत. महत्त्वाचा मॅच जो संघ जिंकेल तो संघ आदर्श फणसपाडा संघाकडनं खेळताना आपण बघणार आहेत. समोर दोन बॅटर जर बघितले गेले तर माझ्यासोबत हार्दिकही जोडले जातील. हार्दिक वेलकम असेल दुपारच्या सत्रामध्ये तुझं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला षटक पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. बॅटच्या आतल्या कडेला लागलाय. चेंडू खेळपट्टीवरती राहिला. यष्टीरक्षक आलेत. या चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि सध्या डॉट बॉल येत असताना हार्दिक काय म्हणशील 24 मध्ये 25 करायचे आहेत. एक सोपं असं आव्हान आहे कारण अगोदरच्या मॅच मध्ये आपण जर बघितलं गेलं ना तर 49 धावा आल्या होत्या 12 चेंडूमध्ये. त्यामुळे या मैदानावरती आता दुपारचं सत्र आहे त्यामुळे या धावा होतील का हेही महत्वाचं आहे. काही होऊ शकतं कारण जर का 12 बॉलमध्ये 49 धावा चेस होऊ शकतात तर 24 बॉलमध्ये 25 धावा डिफेंड देखील होऊ शकतात. क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर चला विकेट किपरच्या हातामध्ये सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीनं या ठिकाणी धावा डिफेंड करायच्यात आणि तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे आणि त्या पॉझिटिव्ह माइंडसेटने गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आशिषला आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगवरती रणजित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेट. इथे समोर फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून हा फटका खेळला जातोय. थ्रू दी गॅप बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. चांगला फटका. खूप छान पद्धतीचा फटका होता. थोडंसं डीजेलाही आपण थांबवणार आहेत कारण महत्त्वाचा मॅच आहे आणि रणजित किणी या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे फ्लाइंग स्टार्ट रणजितच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे कारण जरी तुम्ही 24-25 धावा डिफेंड करायचे आहेत पण नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे जर हा सामना जिंकले तर. त्यामुळे तुमचा स्टार्ट असणं गरजेचं आहे. तुमची चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा जमा करणं हेही गरजेचं आहे. एनर्जी लेवल तुमची चांगली असणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं घनश्याम सर तुम्ही उल्लेख केला. चौकार आलाय बॅटर रणजितच्या बॅटमधून. हा बॉल लेफ्ट केलं होतं. एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रनने धावसंख्या फलकावरती 5. 3 बॉलचा केल्या ठिकाणी झाला. प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या मुख्य मंचावरती. वसई विरार परिसरामधील त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामधील एक प्रत्येक जणाचं प्रेरणास्थान अर्थातच काशीनाथजी पाटील साहेब आपल्या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला कॅचचा कॉल. टिपलाय जाईल आणि संपलाय फलंदाज रणजितचा खेळ. एक बिग विकेट गॉन. केल्या ठिकाणी झाला आणि नक्कीच जिथून यश आलंय कारण आपण जर बघितलं गेलं चौकार आल्यानंतर थोडासा वाईट चेंडू हाताळला होता आणि त्यानंतर कमबॅक केला आशिषने या षटकामध्ये. 5 आतापर्यंत फलकावरती लागले गेल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या षटकामध्ये. नागेश महत्वाचा खेळाडू नागेशच्या बॅट मधून आलाय. दमदार पॉवरफुल वाघोबा चषक षटकार. थँक्यू डीजे. ट्रेडमार्क स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 11 धावा स्कोर कार्डवरती 25चा पाठलाग करायचा आहे. आता 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज. चांगली रनचेज
मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिले होते. इथे टार्गेट मोठं नाही आहे असं वाटलं होतं की इथे एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय यंगस्टर शिरसाड आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा ग्रुप. या दोन टीममध्ये जी बॅटल मैदानामध्ये आपण पाहतोय, वाघोबा जांभूळपाडा संघ या मॅचमध्ये लीड करतोय. नागेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल डीपमध्ये, खराब क्षेत्ररक्षण आणि इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 13 धावा स्कोर कार्ड वरती. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 12 धावींची गरज आहे. आणि नक्कीच हार्दिक महत्त्वाचे अतिथी या स्पर्धेसाठी लाभले गेलेत. त्यांचा स्वागत सन्मानही केला जाईल. संपूर्ण टीमच्या वतीने तो स्वागत सन्मान केला जाईल. तर सध्या मान्यवर आहेत. मान्यवर आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत आणि मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. जय वाघोबा जांभूळपाडा वर्सेस यंगस्टार शिरसार फाटा या दोन संघामध्ये कडवी झुंज सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवल्या होत्या 24. या इनिंगमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 बनवल्यात. तर 18 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जर आपण आता बघितला नव्याने हार्दिक, तर ऋषभ आलाय. पण आता ऋषभला चांगली कामगिरी करावी लागेल. क्रिकेटचा मॅच आहे. आपण बरेचसे म्हणजे दुसऱ्या दिवसामध्ये तो सामना आपण बघितला होता. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी एक 10 धावीची आवश्यकता होती. त्या धावा शेवटच्या 1 चेंडूवरती गेल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकते. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 12 धावींची गरज आहे. इथे फुल टॉस बॉल, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि डीप स्कोअर लेगला बॉलला सरळ पाठवलाय प्रेक्षकांच्या बैठीला. षटकार, 6 धावा. समीकरण सोपं झालंय. विजयासाठी 6 धावींची गरज आहे येणाऱ्या 17 बॉलमध्ये. आदर्श फणसपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस देऊन राहायचंय. टॉस आपण लगेचच करणार आहोत. सोळा बॉल आणि 16 बॉलमध्ये 6 धावींची गरज आहे. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला सरळ पाठवलंय. विजयाच्या धावा या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात. क्लास फिनिश, ग्रेट फिनिश. आणि इथे आपण पाहू शकताय नागेश आणि त्याचबरोबर या शेवटच्या ओव्हरमध्ये किसनच्या बॅटमधून 2 षटकार. हा नक्कीच षटकाराला विजयी झालाय. मी पूर्ण वाघोबा टीम आपण थांबायचं आहे. आपण लाईनअपमध्ये उभं राहा. प्रमुख अतिथी आहेत आणि प्रमुख अतिथीच्या आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने जाणार आहेत. त्यामुळे चला मी काशीनाथजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण थोडंसं खाली आपण महत्त्वाचा सन्मान आपण बघतोय. पालघर जिल्ह्यामध्ये नक्कीच एक गोड व्यक्तिमत्व ज्यांना मानलं जाते असे आदरणीय सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेबांचा पूर्ण टीमच्या वतीने हा आपण सत्कार करणार आहेत. कारण प्रमुख अतिथी आहेत महत्त्वाचे. आपण जर बघितलं गेलं त्यांना किंग मेकर म्हणून संबोधलं गेलेत आणि खूप छान त्यांचं व्यक्तिमत्व आपण बघतोय. म्हणून संपूर्ण टीमच्या वतीने हा स्वागत सन्मान केला जाईल. किसन आपल्याला विनंती असेल की आपणही जा. नागेश आपणही जा. कारण ही टीम आहे आणि दादांच्या माहितीसाठी वाघोबा जांभूळपाड्याची ही संपूर्ण टीम आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ही टीम एकत्र येते. मग गावामध्ये कुठलंही काम असलं तर एकत्र येऊन ते काम चांगल्या पद्धतीने पार पडतात. सध्या आपण बघतोय काशीनाथजी पाटील साहेबांचा मायेची उबदार शाळ फुलासारखे नेहमी बहरत राहा म्हणून पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचा स्वागत सन्मान केला जात आहे. एक टीम युनिटी आहे. एकत्र गाव, एक जांभूळपाड्यातील सर्व खेळाडू आहेत आणि प्रत्येक प्रसंगासाठी हे संपूर्ण आपल्या गावामधल्या कुठल्याही व्यक्तीवरती जर कुठल्याही प्रकारचं आपण सध्या बघतोय हा स्वागत सन्मान केला जात आहे. आणि नक्कीच प्रमुख अतिथी आहेत काशीनाथजी पाटील साहेबांचं या स्पर्धेबद्दल आणि या सर्व एकत्रित हे सर्व खेळाडू जे आलेत. ही स्पर्धा खूप छान पद्धतीने आयोजन केले. तर 2 शब्द. आजच्या खरं मी चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं. प्रथम
ज्यांनी ही ऑर्गनाईज केलेली क्रिकेटचे रणजित किनी आणि याची सर्व टीम त्यांचं खास करून अभिनंदन करतोय. असंच कार्यक्रम करा आणि सगळ्या लोकांना समोर आपल्या आजूबाजूच्या गावांना एकत्र करा. मला बरं वाटतं की एक गाव एक मला एक संघ असंच काहीतरी आहे असं वाटते, बरोबर ना? आणि असंच पाहिजे ना, जर बाहेरची टीम येणार आणि बक्षीस घेऊन जाण्यापेक्षा आपल्या गावातल्याच चषक त्या बाहेरचं कोण नसलेलं बरं. त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं तुमच्या टीमचं